लवदादा या आपल्या शुभास्ते केतन आंग्रे यांचा आपण सन्मान करू आणि त्यानंतर अजयला लगेच सामनावीराचा किताब दिला जाईल. या चला केतन आंग्रे नामदेव शेठ या. नामदेव शेठ आपण त्यांचा सन्मान करावं. लवदादा वाघ लवदादा वाघ आणि नामदेव शेठ जमदाडे साहेब यांच्या शुभास्ते केतन आंग्रे यांचा सन्मान इथे केला जात आहे. रुपेश आंग्रे आपण या आपला सन्मान इथे केला जाईल. अजयला सामनावीराचा किताब द्या. चला जगदीश गडसाहेब यांच्या वतीने स्वप्नील या आपण या आपला सन्मान केला जाईल. स्वप्नील पाटील ज्यांची नावं आम्ही अनाउन्समेंट केली. आपल्याकडे बेल कमी असेल आता मात्र गर्दी जास्त होईल. या जगदीश गरज यांच्या शुभ असते ते अजयला सामनावीर किताबाने त्याचा गौरवविधी केला जात आहे. स्वप्नील दादा पाटील स्वप्नील दादांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. आमच्या आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने ॲडव्होकेट अरुण पाटील आपण थांबायचे आहे. चला संदीप दादा या आपला सन्मान केला जाईल. प्रवीण या आपलाही सन्मान केला जाईल. खेळ स्टार्ट. बोला गणपती बाप्पा. थँक्यू सो मच महागुरु MD गडगे सर चिंद्रन पनवेल. अच्छा रात्रीतील मॅच क्रमांक 5 कडे प्रस्थान केलं जाईल. पहिला बॉल आक्रमक शैलीने फटका खेळण्याचा प्रयत्न. तात्काळ चेंडू निसटल्यानंतर तात्काळ एक चांगलं बॅकअप पाहिलं आणि पहिल्या चेंडूगणी आलेली ही पहिली सिंगल रन्स जय I11 जय मोटर्स चिंचवली संघाच्या अगेन्स्ट गावदेवी नेरेपाडा या लढतीस आपल्याला आगास पाहायला मिळतो. अलीकडच्या लढतीमध्ये अतिशय वेगवान सामना आपण फिनिश होताना पाहिला जिथे सार 11 प्रणय 11 शिवकर या संघाने बाजी मारली आणि आता मात्र नेरेपाडा संघाच्या अगेन्स्ट चिंचवली असा या लढतीस आपल्याला आगास पाहायला मिळतो. ND परिभागातील दोन संघ आमने सामने खेळत आहेत. हाही सामना तितका तगडा पाहायला मिळेल. यापूर्वीचा आपण सामना पाहिला वलब विरोधात तोंडरे अंतिम चरणापर्यंत सामना येऊन ठेपला होता आणि त्या ठिकाणी मात्र तोंडरे संघाने बाजी मारली. ओहो गुडघ्यांचा वापर करत हा फटका खेळलाय. अगदी डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दर्जेदार क्षेत्ररक्षण आखलं जातं. नन्ना मुन्ना जादूगर अभिषेक त्या ठिकाणी दाखवलं होता. कचेर शेठ पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. कचेर शेठ या पनवेल तालुका पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष त्यांचा सन्मान केला जाईल. आणि बाळाराम मुसाटकर आपल्या शुभास्ते कचेर शेठ पाटील साहेबांचा आपण सन्मान करावं. त्यानंतर लहूदादा वाघ माजी सरपंच वाकडी लहूदादा या आपला इथे सन्मान केला जाणार आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स रोशन पाटील. महागुरु आज मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग सातत्याने या स्पर्धेमध्ये जॉईंट होतोय. सर्वांचं आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. कचेर शेठ पाटील साहेबांचा सन्मान केला जात आहे आणि त्यांच्या वतीने आमदार चषक क्रीडा स्पर्धेला 5001 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांचा येतोची सन्मान केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल लहूदादा वाघ माजी सरपंच वाकडी. सर्व दानशूरदात्यांचं आयोजकांच्या वतीनं मनस्वी आभार व्यक्त केले जाईल. सामना तगडा खेळाचा पहिला अंक इथे पाहायला मिळतो. ओहो पाठमोरी जात हा फटका खेळण्याचा प्रयत्न तितकाच दर्जेदार झेल धीरज जांभले त्या ठिकाणी दाखल होता. लागलेला हा पहिला करारा दे धक्का नेरेपाडा टीमला. सन्माननीय संतोष पाटील धडाडीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी वाकडी यांच्या शुभास्ते वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय लहूदादा वाघ यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे. किरण शेलकेला मात्र स्वस्तात माघारी परतवले. किरू बाद झाल्यानंतर नवीन येणाऱ्या फलंदाजाला उत्तम खेळाची आखणी करावी लागेल. कारण खेळाचा पहिला अंक पाहिला तर टॉस खूप इम्पॉर्टंट टॉस जिंकला तर टीम चिंचवलीनं पहिल्यांदा स्वीकार राहिला गोलंदाजीचा आणि फलंदाजी दाखवतो नेरेपाडा आणि त्यातील पडलेला पहिला विकेट्स यातून मात्र बचावात्मक भूमिका आखावी लागेल. खरं पहिला करारा दे धक्का किरण शेळकेच्या माध्यमातून टीम गावदेवी नेरेपाडा या संघाला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर आलेला काढो आर्यन रोडपालकर तिसऱ्या क्रमांकावरती या फलंदाजाची वर्णी पाहायला मिळते. नवोदित खेळाडूंचा भरणा असलेले ND परिभागातील दोन संघ आमने सामने खेळत आहेत. सामना उत्तरार्धामध्ये पोषक स्थितीमध्ये एक तुल्यबल स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल
ओहो ऑप्टी बॉल अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू सफर झालाय आणि त्यानंतर अगदी यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू हा विसावला जातो. आलेला हा पहिला डॉट बॉल. प्रथमेश शेलके वेगवान तेज तर्रार गोलंदाजी नेहमीच या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अलीकडच्या 3 हंगामांचा विचार केला, पावसाळी क्रिकेट असो किंवा रेग्युलर क्रिकेटमध्ये या खेळाडूचा आपण डंका पाहिलाय. प्रथमेश शेलके विरोधात आक्रमकता सिद्ध करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून फटका टाकण्याच्या प्रयत्नामध्ये होता, परंतु काहीच आपण वळण पाहिलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा या चेंडूगणी दुसऱ्यांदा दुहेरी धाव इथे प्राप्त होते. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं आणि त्यानंतर येणारे षटकार चौकार हे नेहमीच महत्वाकांक्षी भूमिका बजावताना पाहिले आणि तीच भूमिका आखावी लागेल गावदेवी नेरेपाडा या टीमला. आज प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. बघा ॲडव्होकेट अरुण पाटील साहेबांच्या वतीने आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं इथे आगमन होणार आहे. अगदी स्वागताची जय्यत तयारी आयोजकांच्या माध्यमातून केली जाईल. वेगवान तेज तर्रार भन्नाट वेगाचा हा चेंडू पाहायला मिळतो आणि इथे बॅट्समॅन रिव्ह्यू पाहायला मिळतो. अगदी बाईट बॉलसाठी इथे रेफर केले. ऑन रूममध्ये याची पूर्णपणे पडताळणी केली जाते. ऑफिशियल अंपायर टीम कंट्रोल रूममध्ये आपण आता दाखल व्हायचे. दूध का दूध पाणी का पाणी या चेंडूगणी काय वेगळी कहाणी आहे ही सुद्धा पाहावी लागेल. फलंदाजानं अगदी अशाभूत नजरेकडनं पंचांकडं पाहिलं आणि त्यानंतर जर विचार केला तर निश्चित ऑफिशियल टीमकडून इशारा आला ऑर रूमकडे. इट्स अ फायर डिलिव्हरी. सुरक्षितरित्या हा चेंडू हाताळला प्रथमेश शेलकेनं आणि पिवांच्या पहिल्या षटका दरम्यान धावफळ की धावा जर पाहिल्या तर गावदेवी नेरेपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावपुस्तकावर. सरपंच ग्रामपंचायत वाकडी त्यांच्या समेत आधारस्तंभ माननीय श्री नरेश शेठ पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत वाकडी. त्यानंतर या स्पर्धेसाठी मालिकावीर बाईक पुरस्कर्ते सन्माननीय श्री धनंजय शेठ नरेश पाटील उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पनवेल तालुका ग्रामीण आणि बूथ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी वाकडी गावदी इंटरप्राइजेस वाकडी यांच्या माध्यमातून ही बाईक आपल्याला इथे पाहायला मिळते. या पुरस्कर्त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त केले जाईल. व्हाईट बॉल आणि त्यानंतर माननीय श्री शशिकांतजी खुटले असतील हर्ष इंटरप्राइजेस वाकडी. त्यानंतर सन्माननीय माननीय श्री मंगेशजी कचरशेठ पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत वाकडी ओम साई टूर अँड ट्रॅव्हल्स वाकडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक योगदान पाहायला मिळतं. अशा दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. गोलंदाज प्रसन्न शेलके प्रसन्नित करणारी गोलंदाजी त्याला इथे साकार करायची आहे. पहिलं षटक धाकट राहिलं. फर्स्ट स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अक्षय पाटील त्या ठिकाणी दाखल होता. रिंगणामध्ये एक दर्जेदार फिल्डिंगचा मुजोरा पेशकश केला जातो. उत्तम दर्जाची फिल्डिंग चिंचोली संघाकडून आखली जाते. या दोन संघांचं क्रिकेट हे खूप वेगळे. नवोदित खेळाडूंना सातत्यानं प्राधान्य दिलं जातं संघामध्ये आणि त्यांची कामगिरी सुद्धा तितकी चांगली असते. प्रहार केलाय परंतु सापला रसलाय. क्षेत्ररक्षक दाखल आहेत. जय शेलके त्या ठिकाणी सज्ज होता आणि लागलेला हा दुसरा देधक्का. रंगारंगी सोहळा याची देई याची डोला. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आज आनंदमय पर्व पाहायला मिळतो. या स्पर्धेचा परिसमाप्तीचा कालखंड आहे आणि आज क्रिकेट रसिकांच्या साक्षीनं अगदी दमदार लढतींचा आगाज आज आपल्याला पाहायला मिळतो. त्यातील हा नेरेपाडा विरोधात चिंचोली या लढतीचा हा पहिला अंक आहे. फर्स्ट इनिंग जारी आहे आणि दोन्ही संघांची दमदार खेळी जारी आहे.
6 धावा धाव पुस्तकावरती 2 गडी बाद ही स्थिती आहे. प्रहार केलाय पहा अगदी आक्रमक रवैया आजमावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक अभिषेक उर्फ डॉट डॉट. जेल पकडलाय असे जेल पकडले तर त्याला सुवर्ण सुद्धा संधी असणार आहे या स्पर्धेमध्ये एक बहुमान पडकावण्याची. पहा इथे विकेटचं राहिलं पतन अगदी 3 गड्यांना बाद करण्यामध्ये यश प्राप्त होतंय चिंचोली या संघाकडून. प्रथमेश शेळकेनं जो पहिला गडी गारद केला, प्रसन्न शेळकेनं पाठोपाठ 2 फलंदाजांचा खात्मा केलाय. अशी मुंहतोड जबाब देणारी ही गोलंदाजी इथे साकार केली जाते. अगदी 40+ खेळाडूंचा सुद्धा आपण डंका पाहिला. रेग्युलरचे खेळाडू सुद्धा तितकाच दर्जेदार खेळ साकार करतायत, अडखळत खेळले जात आहेत आणि इथे विकेट हॅट्रिक संपन्न केली जाते जोरदार आल्या प्रसन्न शेळकेसाठी. पाहायला मिळते 4 गडी बाद एकूण धावा 6 पाहायला मिळत आहेत. प्रेम आंबेकर आकुर्ली युट्यूबर उत्कृष्ट फोटोग्राफर व्हिडिओ मास्टर आपले मनपूर्वक स्वागत. 6 धावा संख्येवरती दरमजल पाहायला मिळते आणि त्यात प्रसन्न शेळकेनं लगातार 3 फलंदाजांचा खात्मा केलाय. आक्रमक शैलीची ही गोलंदाजीची आखणी पाहायला मिळते. तीक्ष्ण धारदार कटाक्ष बाण आहे ज्याच्या जोरावरती 3 फलंदाजांना घरचा रस्ता दाखवलाय. इतकी धारदार गोलंदाजी चिंचोळीच्या प्रसन्न शेळकेच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रसन्न पाटील ज्या पद्धतीनं दुंदरेचा इतकी घातक गोलंदाजी असते त्या दर्जाची गोलंदाजी इथे आखली जाते. प्रसन्न पाटील प्रसन्न शेळके अगदी आक्रमक शैलीची गोलंदाजी आखतोय आणि प्रथमेश हा अगदी पुढे आला होता. अगदी रनिंग कॅच पकडण्याची नामी संधी होती. डीप मिडविकेटला तो दाखल आहे, मिडविकेट पर्यंत तो पुढे आला आणि चांगली धावगती आखली जाते. आपल्या सांघिक कोट्यासाठी धावा वाचवण्याचा त्याचा खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळतो आणि सध्या घडीला धावसंख्या जर पाहिली तर 8 4 गडी बाद ही काहीशी बिकट स्थिती आहे गावदेवी निरेपाडा संघाची. प्रहार केला काउंटर अटॅक अटॅकिंग क्रिकेट आहे. डीप मिडविकेटच्या डोईवरून हा फटका पुढे मार्गस्थ होतोय. आमदार चषकातील दमदार षटकार. आधार झाला दादा यो आमचा लय दिलवाला, दादा यो आमचा लय दिलवाला, दादा यो आमचा लय दिलवाला. गावदेवी आईचा आशीर्वाद त्याला सरपंच वाकडी गावाचा. आई 11 जय मोटर्स चिंचोली क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. ढोंगळ्याचा पाडा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुनील शेठ फडके चिंचोली गावचे जावई सुद्धा आहेत. सुनील दादा या, तुमचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही जमदाडे आमचे ऑर्गनायझर आहेत, तुम्हाला इन्व्हाइट करतात व्यासपीठावर. स्वागत आहे आपलं. सुनीलजी फडके दमदार व्यक्तिमत्व त्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत केलं जाईल. नेहमीच अनेक संघांना एक चांगलं पाठबळ हे आपण त्यांच्या माध्यमातून पाहतो. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलेला गोलंदाज नन्ना मुन्ना जादूगर अभिषेक पाटील, अभिषेक शेळके चिच्छाबाय अगदी उत्तमोत्तम खेळाची उत्पत्ती त्याच्या माध्यमातून पाहिली. असा हा धुरंधर गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अभिषेक शेळकेचा आता मात्र वापर पाहायला मिळतो. अगदी रॉकस्टार यांनी ज्याला नाव दिलं होतं अभिषेक शेळकेला आणि निश्चितच त्या दर्जाची खेळी अनेक स्पर्धेमध्ये चिच्च्याच्या माध्यमातून पाहिली.
बारा चेंडूंचा भेदक मारा, 14 धावा धावपटलामध्ये 4 गड्यांचा खात्मा. बॉलिंग ट्रॅकवर दिलाय अभिषेक शेलके, एक दमदार युवा जिगरबाज गोलंदाज चिंचवली संघाकडून अभिषेक शेलके. हो, प्रहार केलाय, दमदार वार केलाय, क्षेत्ररक्षक तैनात, हनुमंत उडी लगावली परंतु चेंडू सीमा पार. भॅड हल्ला षटकार. महाराष्ट्राची शान आहे, भगवमय वातावरण या संबंध स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शिवछत्रपतींची छबी सुद्धा अगदी मेन कटआउट्स वरती आपण पाहू शकता. असा आमचा रॉयल मंच पाहू शकता. जय शिवरायचा पूर्णपणे नारा राहिलाय आणि अशा रीतीनं अभिषेक शेलकेच्या पहिल्याच बॉलवरती आलेला हा षटकार काहीसा शंकनात ठरेल गावदेवी नेरेपाडा या संघासाठी. पुढील हा चेंडू बाकुडला जात, हा फटका पाहायला मिळतो. दमदाररीत्या हा फटका खेळला जातो. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका अगदी डीपला खेळलाय. त्यानंतर चेंडू पुढे गिरकी घेत असताना लॉंग ऑफ कडे हा चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि त्यानंतर अगदी जलद गतीनं या 3 धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. अगदी पहिल्यांदाच या लढतीमध्ये तिहेरी धाव परिपूर्णपणे प्राप्त होताना पाहायला मिळते आणि फर्स्ट इनिंग दरम्यान सद्यस्थिती जर पाहिली तर 23 धावसंख्येवरती या संघाची दरमजल पाहायला मिळते. यापुढील प्रेक्षणीय सामना जनमान सायर 11 निळजे संघाच्या अगेन्स्ट खेळेल गावदेवी नक्ष 11 बेळवली. याही दोन संघांना तात्काळ टॉससाठी प्रस्थान करावं लागेल. नियोजित वेळेमध्ये प्रत्येक सामन्याचा आपण कार्यकाल पाहिलाय. अगदी फाईन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाकडून, त्यातून 1 धाव ही प्राप्त झाली. अभिषेक शेलकेनं त्वरित कमबॅक साधले. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर तिहेरी धाव आणि आता एक सिंगल रन्स आपल्या सांघिक कोट्यासाठी अगदी त्यानं पूर्णपणे वापसी दाखवली. धावसंख्या पुढे मार्गस्थ होते. 24 धावसंख्येवरती दरमजल पाहायला मिळते. अगदी 4 फलंदाज जलद गतीनं बाद होणं, आर्यन रोडपालकर आणि प्रल्हाद भगत ज्या पद्धतीनं साथ देत आहेत हे पाहता अगदी सन्मानजनक धावसंख्येकडे या संघाचं पूर्णपणे प्रस्थान पाहायला मिळेल. आणि समोरील संघाचा जर विचार केला याही संघामध्ये मातवर फलंदाजांचा आपण भरणा पाहतो. अंतिम चरणापर्यंत हाही सामना जाऊ शकतो. सन्माननीय नामदेव डोकरे चिंचवली यांचं आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर स्वागत आहे. हो, प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कैलास डोकरे संघाचा दमदार खेळाडू, वरिष्ठ खेळाडू. अगदी पाहिलं तर आखोई आखो में इशारा पाहिला, डोळ्यांमधून सुरमा चोराबा त्या पद्धतीने अगदी जलद गतीने 1 धाव मधोमध चोरली घेत जातीये. आणि त्यातील जर समीकरण पाहिलं तर या चेंडूगणिक अगदी 2 धावा प्राप्त होत आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. ही भूमिका नेहमीच गावदेवी नेरेपाडा संघाच्या माध्यमातून पाहत असतो आणि ती भूमिका आखली आर्यन रोडपालकर. अगदी 3ऱ्या क्रमांकावरती हा फलंदाज आल्यानंतर सातत्यानं ज्याच्या बाटमधून धावा बरसतायत. 6 चेंडू खेळला, 13 धावा त्याच्या बाटमधून. प्रल्हाद भगत 3 चेंडू 9चं समीकरण त्याच्या बाटमधून पाहायला मिळतं. अगदी सुंदररीत्या हा फटका कन्वर्ट झालाय. अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल सीमा पार. आलेला अजून एक दमदार चौका. अगदी दमदार फटकेबाजी आता अंतिम चरणामध्ये पाहावयास मिळते. अभिषेक शेलकेवरती इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. नेरे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय प्रकाशदादा गाडगे यांचं आगमन इथे होत आहे. दादा यावं व्यासपीठावर आपल्या आमदार चषक क्रीडा स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर नामदेव शेठ जमदाडे साहेब, नरेश शेठ पाटील आणि नाना शेठ पाटील त्रिवेणी संगमच्या वतीने आपलं स्वागत आहे. मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग या स्पर्धेमध्ये दाखल होतो. पाहुण्यांच्या ताफा या स्पर्धेमध्ये व्हिजिट देतो. या सर्व पाहुण्यांचं, अतिथी मान्यवरांचं आयोजकांच्या माध्यमातून माननीय श्री नामदेव शेठ जमदाडे, माननीय श्री नरेश शेठ पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करतायत. 4 गडी बाद 30 धावा. 4 गडी बाद 30 ही स्थिती पाहायला मिळते. अखेरच्या क्षणी गोलंदाजानं उत्कृष्ट नमुना हा पेशकश केलाय आणि अखेरचा चेंडू आला डॉट. 18 चेंडूंचा कार्यकाळ समाप्त. 4 गडी बाद 30. ड्रिंक टाइम. हे वाकडी गावाचा
त्याच्या बोलबाला नावाचा आहे वाकडी गावाचा त्याच्या बोलबाला नावाचा कार्य दमदार नामदेव जमदाडे दादा समाज सेवक हायलय दिलदार नामदेव जमदाडे दादा समाज सेवक हायलय दिलदार पाण्याची इथे मागणी केली जाते. राखीव खाडो तात्काळ पाणी घेऊन जात आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार. सन्माननीय आयोजकांचं एक दमदार कार्य या परिभागामध्ये आपण पाहिलं. नुकताच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वावंजे पंचायत समिती असेल, वावंजे जिल्हा परिषद असेल आणि वावंजे पंचायत समितीमध्ये खरं तर वाकडी गावानं महागुरु मोठी लीड दिली होती. हा सुद्धा ऐतिहासिक कारनामा या परिभागामध्ये पाहिला आपण. स्वरूपात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये 457 मतांची आघाडी या वाकडी गावातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मग कमलाताई देशेकर असतील, अंकुश खैर असतील यांना दिली. निश्चित स्वरूपात यानंतरची लढत असेल बघा, ज्या हनुमान सायरा 11 निलजे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण पाहतो. नक्ष 11 गावदेवी बेलवली क्रिकेट संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. मोठ्या संख्येनं या स्पर्धेमध्ये क्रिकेटर्स घेत आहेत. पाहुण्यांची मांदी आली या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. अगदी ज्या पद्धतीनं पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल यामध्ये नियुक्त झालेले सदस्य सातत्याने या स्पर्धेमध्ये विजिट दाखवत आहेत. त्यानंतर माननीय श्री नितीनभाई पाटील, नवोदित महापौर पनवेल महानगरपालिका यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जाईल. 4 गडी बाद 30 धावा. कैलास डोकरेचा हा पहिलाच बॉल डॉट राहिलाय. पूर्णपणे दमदार क्रिकेटपटू ज्याच्या तालमीमध्ये घडलेले काढो आणि तत्वर जर पाहिलं तर पाठोपाठ हे 2 चेंडू घातकरित्या सफर केलेत आपल्या भात्यातून. गोलंदाजी करणाऱ्या i11 जय मोटर्स चिंचोली संघाच्या कैलास डुकरेच्या माध्यमातून 2 चेंडू उत्तमरित्या हाताळलेत. फक्त एकच धाव त्यानं खर्च केली आहे. इकॉनॉमिकल स्पेल साकार केले जात आहेत. फलंदाजांच्या पायामध्ये जंजीर पूर्णपणे बेड्या घालण्याचे प्रयत्न सर्वतोपरी जारी आहेत, ज्यामध्ये आर्यन रोडपालकरनं ज्या पद्धतीने 1 षटकार, 1 चौकार, 1 तिहेरी धाव, 2 दुहेरी धाव त्याच्या बाटमधून पाहिल्या आणि ज्यानं 17 धावसंख्येची दमदार खेळी साकार केली. अशा फलंदाजाला पूर्णपणे रोखण्याचं कार्य हे त्याच्या माध्यमातून राहिले. पाठोपाठ सलगचे हे 3 चेंडू घातकरित्या हे सफर केले जात आहेत. अगदी आपल्या मध्यम गतीनं इम्प्रेसिव्ह कामगिरी करणारी ही गोलंदाजी कैलास डुकरेच्या माध्यमातून साध्य होत असताना चेंडू क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती कैलास तयार. प्रहार केल्या ऑन साईडला क्लिअर केले. लॉंग ऑन कडे हा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तत्वर अगदी 2 धावा प्राप्त होत आहेत की काय. आणि पाहिलं तर अगदी पुन्हा एकदा ऑर रूम कडे तिसरे पंच आणि गोलंदाजी करतो कैलास डुकरे. कैलास डुकरेसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येकी विकेटसाठी सूर्यकांत मसुरे खानाव यशेस रिसॉर्टचे ते ओनर्स आहेत, त्यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे प्रत्येकी विकेटसाठी कैलास डुकरे. बघा सिनियर क्रिकेटर कैलास डुकरे असतील, करण जांभळे असतील, त्यांच्या तालीममध्ये हे युवा क्रिकेटर तयार झालेले आहेत. खेळाडू होतं रनआउट. कैलास डुकरेनं जी युक्ती वापरली ज्यामध्ये खेळाडूला रन आउट व्हावं लागलं. यापुढील जे संघ असतील आपण सुद्धा सज्ज राहायचंय. जर्मन सायर 11 निळजे आणि गावदेवी नक्ष 11 बेलवली, वीर मराठा जोहे आणि वागेश्वर हरिग्राम. आज हरिग्रामचे प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये दाखल होतील. त्यांचं मनपूर्वक स्वागत करू. आणि नक्कीच त्यांचा जल्लोष हा पाहण्याजोगा असतो. आणि क्रिकेट रसिकांचं प्रेम एखाद्या संघावरती लाभलं तर हरणारे संघ सुद्धा जिंकतात. हा मी जवळून पाहिले आणि तो भीमपराक्रम साकार करण्यासाठी अनेक संघ या स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत. सुपर 12च्या लढतीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार. कैलास विरोधात आक्रमक शैलीचा फटका इथे खेळला जातो लॉंग ऑन कडे आणि इथे एकच धाव प्राप्त होते. इकॉनॉमिकल स्पेल हा साकार झालाय. धारदार गोलंदाजीच्या जोरावरती स्लॉगरचं षटक हे धाकट राहिले आणि धावसंख्या जर पाहिली तर 34 धावसंख्या सध्या घडीला आहे. गुलाबी थंडीमध्ये गरमागरमी प्रस्तावित करणारी गोलंदाजी कैलास डुकरेच्या माध्यमातून साकार होते. ऑफ ड्राईव्ह
नॉन सायकलला धोका खेळाडू होते रनआउटची दुसरी शिकार पाहिली आणि एकूण जर पाहिलं तर वारंवार 5 फलंदाजांचा आपण खात्मा पाहिला, ज्याच्या जोरावरती धावफलकी दावा पाहिला तर 35 आणि जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम चिंचवलीला. चला इथे नाणेफेक केली जाणार आहे दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान. एका बाजूला जानुमान सायरा 11 निलजे, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आई गावदेवी नक्ष 11 बेलवली अशी लढत असेल. आणि प्रकाशदादा गाडगे विद्यमान सरपंच नेरे ग्रामपंचायत त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. त्यांच्या बाजूला आपण विनोद भोपी यांना पाहतो, माजी उपसरपंच आमचे. त्यानंतर आमचे भोपी इथे उपस्थित आहेत, धनाजीदादा भोपी माजी सरपंच. सर्व सहकाऱ्यांचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करू. चला या दोन्ही क्रिकेट संघाचे संगणक तत्पूर्वी आपण नेरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय प्रकाशदादा गाडगे यांचा यातोचे सन्मान करणार आहोत. या प्रकाशदादा या आपला सन्मान इथे केला जाईल. नेरे ग्रामपंचायत ज्यांना लोक नियुक्त अर्थात थेट सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. नेरे गावाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास. विकासाची विचारधारा सातत्याने उरासे बाळगणारे, समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक क्षेत्रात विकास खऱ्या अर्थाने विचारांचा वसा आणि माणुसकीचा खऱ्या अर्थाने हृदयामध्ये साठा जोपासणारे आमचे दमदार सरपंच प्रकाशदादा गाडगे साहेबांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे. दत्तादादा पाटील या प्रतिष्ठित व्यक्तिमत्व नेरे त्यांचा यातोचे सन्मान नामदेव जमदाडे साहेबांच्या शुभास्ते केला जाईल. आणि आई 11 जय मोठा चिंचवली क्रिकेट संघाचे फलंदाज कैलास डोकरेसाठी सुवर्ण संधी असेल. चला दादा या आपल्या यातोचे सन्मान इथे केला जाणार आहे. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि आमदार चषक क्रीडा स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन नामदेव जमदाडे साहेब माजी सरपंच चिटणीस पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या शुभास्ते केलं जात आहे. कैलास डोकरे यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. प्रत्येकी षटकारासाठी सूर्यकांत मसुरे खानाव यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि प्रत्येकी चौकारासाठी सुद्धा 1000 रुपयाचं 500 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. बघा 5878 क्रमांकाची ऑटो रिक्षा आहे बघा, ज्याने रस्त्यावर पार्क केलेली आहे. कृपया आपण लगेचच ती बाजूला घ्यावी, कारण आता काही क्षणातच ज्यांच्या नावाची नामांकित क्रीडा स्पर्धा अर्थात आमदार चषक 2026 ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. ते सन्मानी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं काही क्षणातच इथे आगमन होणार आहे. यस तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिलं गावदेवी नेरेपाडा टीमने बेलवली क्रिकेट संघ संगणक या निलजे उपस्थित आहेत. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा चिंचवली टीम. प्रकाशदादा गाडगे यांच्या शुभास्ते आपण नाणेफेक इथे संपन्न करणार आहोत. प्रकाशदादा या नेरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत. एका बाजूला बेलवली, एका बाजूला निलजय. नितेश पाटील एक आदर्श क्रिकेटर आहे. निलजय तुमचं स्वागत करतो आम्ही. दोन्ही संघाला मनपूर्वक शुभेच्छा. प्रकाशदादा आपण इथे नाणेफेक करावी. चला सामन्याकडे वळूया. कॉमेंट्री कंटिन्यू सुरू राहणार आहे. यस सामन्याला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम चिंचवली पाठवा. आभी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याची साथ देताना कैलास ला आपण पाहणार आहोत. टॉस कोण जिंकलं? महागुरू. तर टॉस कोण जिंकले? बेलवली. यस थँक्यू. निर्णय काय घेतलाय? तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अभि आणि त्याची साथ देताना कैलास डुकरे या दोन फलंदाजांना आपण पाहणार आहोत. 36 धावा. आव्हान सोपं आहे, परंतु क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं फार चुकीचं ठरू शकतं. सोपं आव्हान देखील अवघड बनवण्याची ताकद नेरेपाडा टीम कडे आहे. गोलंदाजही चांगली पाहायला मिळते. बराच संघर्ष 2025-26 मध्ये नेरेपाडा टीमने केलाय.
आणि बऱ्याच वेळानंतर सुपर 12 मध्ये दाखल झालेला नेरेपाडा संघ आपण पाहतोय. पाहूया इथून सामना जिंकेल का, चित्तथरारक सामना होईल यामध्ये मात्र शंका नाहीये. दोन्ही बी मातबर संघ आहेत. 24 चेंडू 36 धाब्यांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन संदीप रोडपालकर हा गोलंदाजीसाठी दाखल झालाय आणि फलंदाजीसाठी अभि आणि कैलाश डुकरे. चला सामना ऑन करा, उशीर करू नका. अद्याप बरेच सामने बॅलन्स आहेत. स्ट्राईकला अभि खेळताना पाहायला मिळेल. अभिषेक शेलके हा फलंदाज आपण पाहतोय. कैलाश डुकरे नॉन स्ट्राईक एंडवरती. जय मोटर्स आई 11 चिंचवली हा संघ आपण पाहतो. 36 धाब्यांचं लक्ष. आव्हान सोपं आहे, अवघड बनवतील का नेरेपाडा हा संघ हे मात्र पाहावं लागणार आहे. मॅच ऑन होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले. 3, 2, 1. गोलंदाज तयार. संदीप राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉल वरती एज लागली होती. शॉर्ट थर्ड मॅन कडे फिल्डर होते. कॅच ड्रॉप. पहिल्या बॉल वरती विकेट मिळवण्याची संधी प्राप्त झाली होती आणि संधी गमावले. सोपा झेल ऑफ साइड ऑफ स्टंप आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये. सोपा झेल घेण्याच्या नादामध्ये कॅच ड्रॉप. अविनाश म्हात्रे सरांचं इथे आगमन होत आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये समाजाच्या दृष्टिकोनातून अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम म्हात्रे सर आपल्या माध्यमातून झालेलं आहे. आपण या स्पर्धेकरता आलेला आहात. आपलं आम्ही ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2026 पर्वामध्ये आपलं सरचे स्वागत करत आहोत. चांगला बॉल पहिला आपल्याला पाहायला मिळाला. संदीप रोडपालकर या गोलंदाजाचा शरीरापासून पहिलाच बॉल दूर ठेवला होता. लेट कट करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागली. झेल ड्रॉप. आता मात्र इथून संधी निर्माण झाले. अभिषेकला पुन्हा एकदा एज लागले. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. अभिषेकच्या बॅटमधून निघालेला हा पहिला दणदणीत चौकार. सेम टाकला होता ऍक्शन रिप्ले जणू काही मैदानाच्या आतमध्ये. आणि अभिषेक शेलकेने हा बॉल मात्र बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने फक्त दिशा दाखवली. पहिल्या बॉलवरती देखील त्याला तेच करायचं होतं परंतु लिडिंग एज लागली होती पहिल्या बॉलवरती. दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि पुन्हा एकदा इनफिल्डला क्लिअर करणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. नजाकत होती या फटक्यामध्ये. चेंडू थांबणार नाही, जाईल सरळ सीमारेषा पार. लगातारचा अभिषेकच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार. मिळते. अभिषेकला पहिल्याच बॉलवरती परतीचा इशारा दाखवला असता गोलंदाज संदीप रोडपालकरने परंतु कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 चौकार. जेलेपे नमक 2 चौकार आलेत. अँगल चेंज केला तरी फरक मात्र पडणार नाहीये. अभिषेक शिल्के सांगतोय. हा दमदार स्ट्रोक अभिच्या बॅटमधून चौकार. चौकार हॅट्रिक इथे मात्र चौकाराची आपल्याला पाहायला मिळाली. 4 धाब्याच्या मदतीने संघ पोहोचलाय 12 या आकड्यावरती. नेत्रदीपक शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळते. अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतले जात आहेत अभिच्या बॅटमधून. तो यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. हा बॉल अडवला. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. धावसंख्या आपण पाहतो खरं तर 12. बॉल लागलेला आहे. बॉलर्सला आपल्याला पाहायला मिळते. दुखापत जाणवते. चला पाण्याची आवश्यकता भासली तर निश्चित स्वरूपात इशारा करा. सन्माननीय सुनील फडके माजी ग्रामपंचायत सदस्य डोंगऱ्याचा पाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. आणि नामदेव डुकरे एकेकालचे नामांकित क्रिकेटर चिंचवली आपण यावं, आपले स्वागत आहे. तर पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली 12 धावा स्कोर कार्डवरती लागले. सुरुवात दमदार पाहायला मिळाली.
जय मोटार्स आई 11 चिंचवली या संघाची, त्या कारणानं मात्र धाव संख्या 12 आपण पाहतोय. 36 धावेचं टार्गेट आहे. आव्हान सोपं आहे, सोपं बनवण्याचा प्रयत्न. येणारे 19 बॉल 24 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या उभारली जाते. ट्वेल्व ऑन बोर्ड. अंतिम बॉल या षटकातला, पॉवर प्लेचा पहिल्या षटकामधला शेवटचा बॉल आहे. संदीप रोडपालकर वरती लगातार 3 चौकार ठोकलेत अभिषेक शिल्के या फलंदाजाने. अगदी चांगले बॅटिंग ओपनिंगला येऊन अभिषेक शिल्केच्या बॅटमधून आपण पाहतोय थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. बॉल पुन्हा एकदा निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. अंतिम बॉल वरती देखील नेत्रदीपक शॉट सिलेक्शन. अभिच्या बॅटमधून हा चौकार. त्याच्या बोलबाला नावाचा आहे वाकडी गावाचा, त्याच्या बोलबाला नावाचा कार्य दमदार. नामदेव जमदाडे दादा समाजसेवक हायलई दिलदार. नामदेव जमदाडे दादा इथे चिंचवली गावातील हरिचंद्र गबली यांचं आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत आहे. यानंतर लगेच तयार रेडी राहायच्या बेलवली क्रिकेट संघ. संघनायक नाणेफेक तुम्ही जिंकलेली आहे, निर्णय मात्र आपल्याला अंमल करायचे आहे. मनीष पाटील यांना मी इथे पाहतो, स्वागत आहे तुमचं. चला शतरक्षण रचना इथे आई गावदेवी क्रिकेट संघ नेरेपाडा. जास्त उशीर न करता त्वरित करून घ्यावी. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जय मोटार्स आई 11 चिंचवली या संघाची बिनबाद 16. अगदी चांगली सुरुवात, पॉझिटिव्ह स्टार्ट करून दिला. खरं तर अभिषेक शेळके या फलंदाजाने पहिल्या बॉलवरती नामी संधी निर्माण झाली होती कॅचची, परंतु कॅच ड्रॉप झाल्यानंतर दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारलाय अभिषेक शेळके या फलंदाजाने. नवीन गोलंदाज, दुसरा गोलंदाज आपण पाहतो मच्छिंद्र. हलक्या हाताने इथे ड्राईव्ह केलाय, लाईक ग्लान्स. मिड विकेट रेझरमध्ये हा बॉल जातोय. सिंगल मिळाले. कैलाश डुकरेला माहिती आहे सिंगल डबलने धावसंख्या आपण जे टार्गेट आहे त्या टार्गेटपर्यंत सहजरित्या पोहोचू शकतो. जास्तीत जास्त अभिषेकला कशी स्ट्राईक येईल त्याचा प्रयत्न मात्र कैलाश डुकरेच्या माध्यमातून केला जातोय. अगदी चांगले कॅप्टन्सी देखील आपल्याला पाहायला मिळते. कैलाशच्या माध्यमातून बरेच नवनवीन खेळाडू घडत गेले आणि अजूनही घडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रचंड अनुभव क्रिकेटचा लिजेंड प्लेअर आहेत आणि इथून मात्र सल्ला मसलत करत असताना 2 फलंदाज आपण पाहिलं. ओ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न यायची लागले. आता मात्र चुकी होणार नाहीये. एच अँड टेकन शॉट फाईन लेग रिजन मध्ये डबल अटेम्प्ट मध्ये हा रिले कॅच. नंबर वाला आमचा धनंजय पाटील आला. गावदेवी एंटरप्राइजेस धनंजय दादा पाटील बागडी यांच्या वतीने मालिका वीरसाठी आपण टू व्हीलर्स बाईक त्याही पुरस्कृत केल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. पहिल्या विकेटचं पतन झाले. महत्त्वपूर्ण खेळाडू अभिषेक शेळके या खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवले. मच्छिंद्र रोडपालकर या गोलंदाजाने. अजूनही सामना संपला नाही. अजूनही इथून हे षटक चांगलं राहिलं तर मात्र या मॅचमध्ये कमबॅक करू शकेल नेरेपाडा संघ, यामध्ये देखील मात्र शंका नाहीये. हो, यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझर्वमध्ये बॉल अलॉंग द ग्रास जातोय. सिंगल धाव मिळते. सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाहीये. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 18 या आकड्यावरती. 18 ऑन बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मच्छिंद्रचं हे षटक फार चांगलं. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅकफुल षटक मच्छिंद्रच्या माध्यमातून फेकलं जात आहे. ओव्हर द विकेटनं अगदी चांगला फटका सजवलाय फलंदाज कैलाश डुकरेने. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल वन बाउन्स ओव्हर द लाईन. टॉप शॉट, चौकार. गावाचा त्याच्या बोलबाला नावाचा आहे वाकडी गावाचा, त्याच्या बोलबाला नावाचा कार्य दमदार. चला कैलाश डुकरे यांच्यासाठी प्रत्येकी चौकारासाठी सूर्यकांत मसुरे खानाव 500 रुपयाचं कॅश प्राईज.
22 धावा स्कोर कार्डवरती पुन्हा एकदा ऑन साईडने बॅट्समॅन चांगला पाहायला मिळाला होता. आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं फंबल झाले, त्याचा फायदा उचलत असताना दोन फलंदाज जोखीम पत्करले जाते आणि पंचांनी मात्र थर्ड अंपायरकडे हा निर्णय सोपवलाय. एक्झॅक्ट फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ झाला की नाही हे पाहावं लागेल. थोडंसं फंबल झालंय, त्या कारणानं मात्र दुसरी धावेचा प्रयत्न, फेकी तितकीच चांगली पाहायला मिळाली. क्विक काम ॲक्शन आपल्याला आपण पाहतोय आणि यावेळी कैलाश डुकरे चेक केलं जातंय ऑन स्क्रीन. शिवदास वाघमारे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. 22 धावा स्कोर कार्डवरती आहेत. या सिरीजचा नॉट आऊट चा निर्णय. 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या 24 या आकड्यावर. 24 ऑन अ बोर्ड, 24 धावा. थोडंसं फंबल झालं फिल्डर, त्या कारणानं मात्र इथून चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. प्रसन्न आणि कैलास या दोन फलंदाजांच्या माध्यमातून क्या बात आहे, वॉट अ स्ट्रोक. बॅकवर्ड स्पीड लेग रिझर्व मध्ये बॉटम हँडचा चांगला वापर, चेंडू सीमा रेषा पार. कैलासच्या म्हणजे बॅट कैलाश डुकरे यांनी लागोपाठ 2 षटकार तटवलेले आहेत बघा. 1000 रुपये ते जमा झालेले आहेत सूर्यकांत मसुरे खानाब यांच्या वतीने. प्रत्येकी चौकारासाठी 500 रुपये, षटकारासाठी 1000 रुपये. मागुरू सर लगातार 2 चौकार लगवले नाहीत. एक चौकार नंतर दुहेरी धाव आणि त्यानंतर हा बॅकवर्ड स्पीड लेगला चौकार आपण पाहतो. आणि अशा रीतीने आपण पाहतो 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती दाबा 1 बाद 28. बॅटिंग करत असताना जय मोटार्स I11 चिंचवली हा संघ. वाकडी गावाचा कोयनूर हिरा, मानतोय दादाला गाव लोक सारा. अरे स्वभाव त्याचा हायलाही प्यारा, हवा हवाचा वाटणारा. 20-21 नंबर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 28-63 घेऊन नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण शेळके हा गोलंदाज दाखल झालाय. हो, यावेळी पहिलाच बॉलवरती मिस टायमिंग फटका आहे. झेलची संधी आणि झेल गॅदर केला जातोय. इथून मात्र दुसरा विकेटचं पतन. प्रसन्न बाद. जसं आपण पाहतोय समीकरण सोपं आहे. टोटल 28 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. येणारे 11 बॉलनं फक्त 8 धावेची गरज आहे. सिंगल डबलने टार्गेटपर्यंत चिंचवली संघ पोहोचू शकतो. आणि या मॅचमध्ये खरं तर विकेट्स आणि डॉट बॉल खरं तर बरंच काही सांगून जातील नेरेपाडा टीमला. त्यामुळे विकेट्स कशा येतील, डॉट बॉल कसे फेकले जातील याचा प्रयत्न मात्र किरण शेळके या गोलंदाजाला करावा लागणार आहे. पहिल्या डावामध्ये जास्त धावा आल्या नाहीत, त्या कारणानं मात्र गोलंदाजांची इथून अग्निपरीक्षा आपल्याला पाहायला मिळेल. एज लागलाय, चेंडू निघून चाललाय आउटफील्ड फास्ट. डीप थर्ड बँड रिझर्व मध्ये बॉल. 4 धाब्यांसाठी चौकार. केली जाते. धीरज जांभळेच्या बॅटमधून हा चौकार. अद्याप 4 धाब्याची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी चिंचवली टीमला. हो, यावेळी देखील लॉप करण्याचा प्रयत्न अगदी मधोमध सापडले. फिंगर गोज अप. पंचांचा बोट अवकाशाकडे. लेग बिफोर फलंदाज बाद. तर 4 धावेची गरज आहे. विकेट गमावलेत जय मोटार्स I11 चिंचवली टीमने 3. 32 धावा स्कोर कार्डवरती. उर्वरित 9 चेंडूचा खेळ बाकी आणि 4 धाव्याची गरज. मॅच समरी आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन. अगदी 35 धावा बनवले, त्या 36 धाब्यांचं टार्गेट आणि त्या टार्गेटपर्यंत सहजरित्या
पोहोचण्याचं काम सध्याच्या घडीला करत असताना चिंचवली हा संघ आपण पाहतो. षटकाची सुरुवात चांगली झाली होती. गोलंदाजी करत असताना खरं तर संदीपने मात्र संधी निर्माण केली होती पहिल्या बॉलवरती विकेट मिळवण्याची, परंतु जसा झेल ड्रॉप झाला तसा मात्र अभिषेक शेळके तुटून पडला 4 चौकार पहिल्या ओव्हरमध्ये. आणि इथे मात्र लगातार विकेटचं पतन होतंय. किरण शेळके या मॅचमध्ये हलकसं कमबॅक करून देत असताना करण बाद. क्रमांक 4 जय मोटार साई 11 चिंचवली संघाला बॅक टू बॅक 2 विकेट, म्हणजेच एकंदरीत त्या षटकाचं विश्लेषण आपण पाहिलं तर 3 विकेट आलेत, 1 चौकार किरण शेळकेच्या माध्यमातून आपण पाहतो. त्यामुळे हे षटक अद्याप अजून संपलं नाही. 2 बॉल्सचा खेळ बाकी आहे. टोटल 4 धाबेची गरज. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश डावखुरा फलंदाज बॅटिंगसाठी दाखल झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती किरण शेळकेचं हे अप्रतिम षटक आपण पाहतोय. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. हे 2 बॉल फार निर्णायक आहेत नेरेपाडा संघाकडून. यावेळी ऑन साईडला अगदी चांगला तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट अँड बॉलचं कनेक्शन चांगलं होतं, त्या कारणानं मात्र इथून सिंगल धाव कंप्लीट केली. सिंगल धाव मिळेल. सिंगल धावेच्या मदतीने संघ 33च्या आकड्यावरती अजूनही 3 धावेची गरज. ऑन स्ट्राईक कैलाश डुकरे सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतो. 4 चेंडू फेस करत असताना 11 धावा त्याच्या बॅटमधून जबाबदारीने खेळ साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेटेड खेळ कैलाश डुकरेच्या माध्यमातून खेळला जातोय. 33 ऑन बोर्ड, 33 धावा. यावेळी पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. जेलची संधी, नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 धावा कंप्लीट. 3री धाव कंप्लीट होईल का हे पाहावं लागेल. आणि इथून मात्र 3री धावेचा प्रयत्न आणि 3री धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात कैलाश डुकरे बॅक टू द डगआउट. त्याच्या बोलबाला नावाचा आहे वाकडी गावाचा. त्याच्या बोलबाला नावाचा कार्य दमदार. नामदेव जमदाडे दादा समाजसेवक हायलय दिलदार. नामदेव जमदाडे दादा समाजसेवक हायलय दिलदार. तर 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या अखेरीस धाव संख्या 35. आता मात्र येणारे 6 बॉल आणि 1 धावेची गरज. 6 बॉल 1 धावा. इथे मात्र पराक्रम घडवावं लागेल गोलंदाजाला. आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहिलं होतं गतवर्षी बेलवली टीमचा अजय पाटीलने मात्र तो पराक्रम करून दाखवला होता. 6 चेंडूमध्ये 1 धाव डिफेंड केली होती. त्यामुळे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं फार चुकीचं ठरू शकतं. इथून तोच पराक्रम घडवेल का गोलंदाज हे पाहावं लागेल. भावेश भगत हा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिलं षटक घेऊन बेलवली टीम उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अजय पाटीलची सेना थोड्याच वेळामध्ये इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. 6 बॉल 1 धावेची गरज. मॅच ऑन. गोलंदाज तयार. यावेळी ऑन साईडला विजयी फटका.